आम्ही पोलिसांना हेच सांगितलेलं आहे की आंदोलन शांततापूर्व आहे, तसं होऊ द्या, चिघळू देऊ नका. चिघळलं तर मग त्याचे परिणाम भयानक होतात. तुम्ही विद्यार्थ्यांना हात तर लावून दाखवा, आम्ही आहोत त्यांच्या पाठीशी. त्याच्यामुळे त्याच्यासाठी आम्ही उतरलोय. राजकीय पक्ष म्हणून आम्ही उतरलो नाहीये, तर देशासाठी एक कुठेतरी लोकशाही वाचली पाहिजे म्हणून हे सगळे लोक उतरले आहेत आणि त्यांच्यात तो राग आहे. जे देशासाठी तरुण रस्त्यावर येतात त्यांना अतिरेकी ठरवलं जातं. आणि हेच पुन्हा एकदा सांगतो, जेवढी दडपशाही तुमची वाढत जाईल, जेवढं तुमची पावलं सरकारकडून हिंसक होतील, तेवढं आंदोलन चिघळेल. तुम्हाला जर आम्हाला व्यक्त होऊन द्यायचं असेल शांततापूर्व, तर तसंच होऊ द्या. गेले 2 दिवस मुंबईमध्ये अनेक ठिकाणी उत्स्फूर्तपणे जी तरुणी आंदोलन करत आहेत. अनेक लोक हे शाळेतले आहेत, कॉलेजमधले आहेत. धरपकड चालू आहे सगळीकडे. पोलीस कधी घरी जाऊन, कधी ते आंदोलनाच्या स्थानावर जाऊन पकडते. काल पण आपण पाहिलं असेल, वरळीला कोणाला नेलं, परवा शिवाजी पार्कला कोणाला नेलं. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना एक गोष्ट आम्ही मान्य करतो की दिल्ली पोलिसांनी जसं लाठीमार केला किंवा अमानुषपणे जे काही टेझर गन वापरलेत, पेलेट गन वापरलेत, अजूनही मुंबईत तसं झालं नाही. मुंबईत संवेदनशीलपणे हे सगळं हाताळलं जातं. आमची पोलिसांना हीच विनंती आहे की हे सगळे तरुण आहेत, स्वतःच्या भावना व्यक्त करत आहेत. परवा जे दिल्लीत घडलं त्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत, रस्त्यावर येत आहेत. हे आंदोलनं होऊ द्या, शांततापूर्व आंदोलनं आहेत. ही आंदोलनं, जे आंदोलक आहेत त्या आंदोलनामध्ये शांततापूर्व आंदोलक आहेत. हिंसा ही सरकारकडून होत आहे. सरकारकडून हिंसा काही पावलं उचलली नाही गेली तर निश्चितपणे आंदोलन देखील शांततापूर्वच राहील. पण मुख्य गोष्ट ही आहे की देश एकवटलेला आहे आणि हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. मंत्रीप्रधान ते प्रधानमंत्री या देश सगळ्यांचा राजीनामा मागत आहे. मंत्रिप्रधानचा आधी राजीनामा दिला असता तर पुढची वेळ आली नसती. पण तसं पाहायला गेलं तर दिल्लीत जे केलं, महिलांना कसे हात लावले गेलेत, कसं बांबू मारलं, तो कसं काय लाठीचार्ज झालाय, टेझर्स वापरतात, तुम्ही बॅरिकेडला शॉक लावताय. तो कोण, तो ACP की DCP संदीप, काय त्याचं नाव, कसं त्यांनी लावलं, संदीप लांबा. मग एक पोलीसवाला आम्ही बघितला, त्यांनी तिरंग्याला चेहरा पुसला, मग खालती टाकलं, मग त्याला लाथ मारली. जे खरोखर देशप्रेमी सरकार असतं आणि देशप्रेमी भाजप असती तर आता ह्या लोकांना सॅक करून जेलमध्ये टाकलं असतं, फाशीवर चढवलं असतं. सोशल मीडियावरती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सुद्धा व्हायरल होतोय आणि मोठ्या झपाट्याने तो खोटा आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा आता राजीनामाने हकालपट्टी करणं गरजेचं आहे. आणि आता लोक सोशल मीडियावर लिहिण्यापेक्षा रस्त्यावर उतरत आहेत, हे बघून मला आनंद आहे. म्हणून मी काल पण बोललो की त्यांच्यावर फोकस करा. राजकीय पक्ष म्हणून आम्ही उतरलो नाही आहे, तर देशासाठी एक कुठेतरी लोकशाही वाचली पाहिजे म्हणून हे सगळे लोक उतरले आहेत आणि त्यांच्यात तो राग आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत हे दाखवायला आम्ही उतरलो आहे. आणि कुठे हात लावतात, तुम्ही विद्यार्थ्यांना हात तर लावून दाखवा, आम्ही आहोत त्यांच्या पाठीशी. त्याच्यामुळे त्याच्यासाठी आम्ही उतरलो आहे. त्यांना काही घाबरायची गरज नाही आहे. कुठेतरी हे जे तरुण रक्त आहे ते चिघळलं आहे आणि ते सरकारला जाब विचारत आहेत. सर जवळपास 900 मुलांवरती गुन्हे दाखल झाले. जो सकाळचा मोर्चा चेंबूरमधला होता तो आता पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन थांबलाय. कशा पद्धतीनं आंदोलन करताना हाताळलं जाईल असं तुम्हाला वाटतं, कारण पोलिसांकडनं ताब्यात घेतलं जाईल? नाही, जसं आदित्यजी बोलले तसं एक मुंबई पोलीस खूपच आमचं सहकार्य करते, प्रोटेस्टर्सचं सहकार्य करते. त्याच्यामुळे त्यांना लगेच त्यांना पण सोडायचं. मी काल काही पोलिसांशी बोललो, ते बोलले आमच्या घरी पण मुलं बाळ आहेत, त्याच्यामुळे त्यांना डिटेन करून सोडणार आहेत. पण मला वाटतं की हे जे तरुण रक्त जे उतरलं आहे ते अतिशय उत्तम आहे आणि मला वाटतं असा हा आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. ह्याच्यातच मी तुम्हाला ॲड करतो की जे मुख्यमंत्री ह्या गोष्टीला फेसलेस बोलत आहेत, ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. जिकडे तुम्ही मुख्यमंत्री म्हणून ज्या लोकांनी तुम्हाला बसवलं त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, त्यांना तुम्ही फेसलेस म्हणून मोकळं होत आहे, ह्याच्यावर पण विचार केला पाहिजे जरा.